आहेत आमच्या प्रतिनिधी अनुपमा आणि आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. साहिल जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण जाणार आहोत अनुपमा यांच्याकडे. काय सध्या तिथलं वातावरण आहे ते पाहायला. श्वेता, जसं तुम्ही ग्राउंडवरच्या सगळ्या रियालिटीज दाखवतात, काय नेमकं सध्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आहेत, आपण सगळ्या काय अपडेट्स आहेत दाखवतोय. खूप एक्साइटमेंट सगळ्यांमध्येच आहे, उत्सुकता आहे, कारण आज आपल्या महिला संघ हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि उपांत्य फेरीचं आपण बघितले की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय मिळाला होता. त्यामुळे खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षा सर्वसामान्यांना वाढल्यात. त्याचप्रमाणे माझ्या डेस्कवर ज्या सगळ्या सहकारी मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तोच उत्साह आहे आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक त्यांना सांगायचं आहे. आणि आपल्या मनात भावनेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून कितपत एक्साइटमेंट आहे. सगळ्यात आधी माझी सहकारी साक्षी आपल्याबरोबर. साक्षी, कितपत एक्साइटमेंट आहे? खरं तर अनुपमा, आजचा हा जो मोठा दिवस आपल्याकडे आलेला आहे तो शब्दात सांगू शकत नाहीये. आपण एवढ्या मोठ्या बलाढ्य संघाला हरवलेला आहे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जी आपली फेरी झाली त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रतीने यश प्रदान केलेला आहे आणि आजचा जो काही वेळातच आपला सामना होणार आहे, आपण काही वेळात टॉस होणार आहे, तो नक्की टॉस कोण जिंकतोय इथपासूनची जी उत्सुकता वाढलेली आहे. तर मी माझ्याकडून आमच्या सगळ्या टीमकडून शुभेच्छा सुद्धा देते आणि कदाचित स्मृती आपली जी खेळाडू आहे स्मृती मानधना, तिचा कदाचित हा शेवटचा सामना असू शकतो. आपली दोनदा संधी हुकलेली होती आणि आता भारताकडेही आपल्या भारतीय महिला संघाकडे ही शेवटची फेरी आपण म्हणू शकतो. एक मोठा चान्स आहे त्यांना दाखवून देण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे उतरताय आणि आपल्या खरं ह्या रणरागिणी आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, आपण जसं नेहमी मेन्स क्रिकेटला जसं चिअरअप करतो तसं आपल्या वुमेन क्रिकेट टीमला सुद्धा चिअरअप करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता माझी पुढची सहकारी आपल्याबरोबर श्रुती आहे. श्रुती, तुला काय वाटतंय? मला आज इतकं प्राऊड फील होत आहे की आपली गर्ल गँग फायनल्सला पोहोचली आहे. सलग 9 ऑक्टोबरला आपली जी मॅच झालेली दक्षिण आफ्रिकेने भारतावर विकेट्सने विजय प्राप्त केलेला. तर आता आज फायनल्सला कोण जिंकेल, मला नक्कीच विश्वास आहे की आपलीच गर्ल गँग जिंकेल. त्यामुळे चक दे इंडिया. तुला काय वाटतंय, काय कितपत एक्साइटमेंट आहे? मी एक मुलगी असल्याचं मला खूप अभिमान वाटतं की आज आपली भारतीय क्रिकेट टीम फायनलपर्यंत पोहोचलेली आहे आणि आज आपण विश्वविजेता होणार हे पक्का आहे. क्या बात आहे. हे तर असं आम्हाला सगळ्यांना चिअरअप करायचं आणि आम्ही सगळेजण खूप वाट बघतो आता किती वाजता मॅच सुरू होणार आणि ही मॅच कशी खेळणार. आम्ही प्रत्येक क्षणाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोतच आमच्या बातमीपत्रांच्या माध्यमातून. मात्र माझ्या सगळ्या या सहकारी आहेत, आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड. तर आपण एकदा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देऊया आपल्या टीम इंडियाला.